35 कोटी रुपये एका आमदारासाठी सरकार पाडण्यासाठी एवढी मोठी ऑफर दिली जाऊ शकते का? तमिळनाडूच्या राजकारणात सध्या असाच एक धक्कादायक आरोप समोर आला आहे। मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या सरकारमधील एका आमदाराने दावा केला की त्यांना सरकार विरोधात मतदान करण्यासाठी तब्बल 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे आणि आता या प्रकरणामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। मात्र हा खरोखर सरकार पाडण्याचा कट होता का? कोण आहेत अटक झालेले आरोपी आणि विजय यांनी या संपूर्ण प्रकरणात कोणता मास्टर स्ट्रोक खेळला? चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। 2026च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारा थलापती विजय यांच्या पक्षाने म्हणजेच टीव्हीकेने सरकार स्थापन केलं। मात्र हे सरकार पूर्ण बहुमताचं नसून सहयोगी पक्षाच्या पाठिंब्यावर उभं असल्याने प्रत्येक आमदाराचं महत्त्व मोठं मानलं जातं। याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांविरोधातील एका महत्त्वाच्या मतदानापूर्वी मोठा राजकीय वाद उफाळून आला। टीव्हीकेचे आमदार एन इलेराजा यांनी पोलिसांकडे तक्रार केली की काही व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधून सरकार विरोधात मतदान करण्याच्या बदल्यात तब्बल 35 कोटी रुपयांची ऑफर दिली। त्यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि थेट पोलिसांकडे धाव घेतली। तक्रार मिळाल्यानंतर चेन्नई पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 जणांना अटक केली। प्राथमिक तपासात ही केवळ एका आमदारापुरती मर्यादित बाब नसून अशाच प्रकारे सुमारे 15 आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे हे केवळ लाचलुचपत प्रकरण नसून संभाव्य एमएलए पोचिंग म्हणजेच आमदार फोडण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तपास जसजसा पुढे गेला तसतसे आणखीन काही संशयित पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले। काही वृत्तांनुसार एकूण ताब्यात घेतलेल्या संशयितांची संख्या 8 पर्यंत पोहोचली आहे। भारतीय राजकारणात एमएलए पोचिंग हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो। याचा साधा अर्थ म्हणजे विरोधी पक्षातील किंवा सहयोगी पक्षातील आमदारांना पैसे, मंत्रिपद किंवा इतर राजकीय लाभाचा आमिष दाखवून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न। यामुळे सरकारचं संख्याबळ बदलू शकतं, विश्वासदर्शक ठरावावर परिणाम होऊ शकतो किंवा सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये अशा आरोपांची चर्चा यापूर्वी झाली आहे। त्यामुळे तमिळनाडूमध्ये समोर आलेल्या या प्रकरणाकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे। या प्रकरणात तक्रारीमध्ये काही राजकीय नावांचाही उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। विशेषतः व्ही सेंथिल बालाजी यांचं नाव चर्चेत आलं आहे। मात्र लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही। तपास सुरू असून पोलीस सर्व आरोपांची पडताळणी करत आहेत। त्यामुळे अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होईल। या संपूर्ण प्रकरणात राजकीय विश्लेषक एका गोष्टीकडे विशेष लक्ष वेधत आहेत। जर आमदाराने ऑफर स्वीकारली असती तर हे प्रकरण कदाचित कधीच समोर आलं नसतं, पण तक्रार दाखल करून थेट पोलीस कारवाई सुरू करण्यात आली। यामुळे संभाव्य आमदार फोडीचा प्रयत्न सुरुवातीलाच उघडकीस आला आणि सरकारने हा मुद्दा पारदर्शकतेचा असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा सुरू आहे। दुसरीकडे विरोधी पक्षांनी या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर सरकार अस्थिर करण्याचा किंवा सहानुभूती मिळवण्याचा आरोप केला जात आहे। म्हणूनच या प्रकरणातील प्रत्येक दाव्याकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे। पोलीस आरोपींची चौकशी करत आहे। मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत। जर आरोपी सिद्ध झाले तर हा केवळ लाच देण्याचा गुन्हा राहणार नाही, तर लोकशाही प्रक्रियेला प्रभावी करण्याचा गंभीर प्रयत्न मानला जाऊ शकतो। तर एका आमदाराला 35 कोटी रुपयांची ऑफर, सरकार पाडण्याचा कथित प्रयत्न, तिघांना अटक आणि त्यानंतर सुरू झालेला मोठा राजकीय संघर्ष। हे प्रकरण केवळ तमिळनाडूपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे। आता तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं, कुणावर आरोप सिद्ध होतात आणि या प्रकरणाचा विजय सरकारवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, हा खरंच सरकार पाडण्याचा कट होता की राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भाग? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।